श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचं आपण या ठिकाणी समाज सुधारकांबद्दल माहिती पाहणार आहोत. बघा तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. विशेष म्हणजे हे पोलीस भरती असेल तुमची, त्याचप्रमाणे बघा MPSC असेल किंवा ग्रुप B-C असेल, स्टाफ सिलेक्शन SSC असेल किंवा रेल्वे भरती असेल, कोणत्याही प्रकारची एक्झाम देणार असाल तर तुम्ही हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया. बघा या ठिकाणी राजाराम मोहन रायबद्दल या ठिकाणी सुरुवातीला माहिती पाहूया. त्यांचा जन्म आहे तो 1772 पश्चिम बंगालमधील राधानगर येथे झालेला आहे. हिंदू कॉलेजची स्थापना डेव्हिड हेअर यांच्या मदतीने स्थापना करण्यात आलेली आहे. बघा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, हिंदू कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली, तर ती आहे ते राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. आणखीन बघा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, राजाराम मोहन राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे, पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे, राधानगर हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवत आहे. आता पुढील प्रश्न पाहूया, वेदांत कॉलेजची स्थापना एकेश्वराच्या प्रचारासाठी करण्यात आलेली आहे. तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी राजाराम मोहन राय यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली, तर ते आहे वेदांत कॉलेज, हे लक्षात ठेवा. आता पहा या ठिकाणी आता कोलकाता येथे आत्मीय सभेची स्थापना 1815 रोजी केलेली आहे. हे अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट असा हा पॉईंट आहे, याच्यावरती हा 100% प्रश्न येतो तुम्हाला. आता बघा याच्याबद्दल नक्की काय कसा प्रश्न येतो तुम्हाला, आत्मीय सभेची स्थापना कोणत्या साली झाली असा विचारला जातो तुम्हाला प्रश्न, 1815. आता आत्मीय सभेची स्थापना कोणी केली यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, राजाराम मोहन राय. त्याचप्रमाणे पहा तुम्हाला आत्मीय सभा कुठे स्थापन करण्यात आली, कोलकाता या ठिकाणी, असाही प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी पहा ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 करण्यात आलेली आहे. आता हा सुद्धा पॉईंट तुमच्यासाठी बऱ्याच वेळा प्रश्नांमध्ये एक्झाममध्ये विचारलेला आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, कोणत्या साली केली, हा पण तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता वेदांत सार हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, महत्त्वाचा आहे. वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचं त्यांनी भाषांतरसुद्धा केलेलं आहे. आता हा पण पॉईंट खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा 1829ला सतीबंदीचा कायदा राजामोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे बंद झालेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे बंद झालेला आहे, तर ते आहे ते राजाराम मोहन राय. बघा 1829ला तो कायदा बंद करण्यात आलेला आहे. आता त्यावेळी जे काही गव्हर्नर असतील तर कोण होते, विल्यम बेंटिक होते, हे पण लक्षात ठेवा. आणि या विल्यम बेंटिक यांनी काय केलेलं, तो बंद केलेला आहे. आणि कोणाच्या प्रयत्नांमुळे, राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांमुळे. आता पहा पुढील प्रश्न, राजा ही पदवी मुघल बादशाह अकबर शाह दुसरा याने त्यांना दिलेली आहे. म्हणजे जे काही राजाराम मोहन राय आहेत त्यांना राजा ही पदवी दिलेली कोणी, तर अकबर शाह दुसरा यांनी दिलेला आहे. भारतीय समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक, त्याचप्रमाणे पहा आधुनिक भारताची जनक अशी त्यांची ओळख आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो आधुनिक भारताची जनक म्हणून कोणाची ओळख आहे, तर ती आहे ते राजाराम मोहन रॉय यांची. आता नव्या युगाचे अग्रेसर ही पदवी त्यांना कोणी दिली, तर रवींद्रनाथ टागोर यांनी काय केलेली, ही त्यांना पदवी दिलेली आहे. आता आपण लगेच पुढील महत्त्वाचे समाजसुधारक पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती, कार्यकाल किती आहे, 1824 ते 1883चा कार्यकाल आहे त्यांचा. आता यांचा जर जन्म म्हटलं तर कुठे झालेला आहे, गुजरात राज्यातील टंकारा म्हणजेच काय काठीवाड सुद्धा म्हटलं जातं, या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे, आर्य समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. कधी केली, 1875 रोजी. कोठे केली विचारलं तर मुंबई या ठिकाणी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली, किती साली झाली आणि कोठे करण्यात आली, हे सर्व तुम्हाला प्रश्न ऑलरेडी बऱ्याच एक्झाममध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता लाहोर हे आर्य समाजाचे मुख्यालय त्यावेळी त्यांनी पुन्हा काय केलेलं, सिलेक्ट केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी मुख्यालयाची स्थापना केलेली आहे. आता वेदांकडे परत चला हा आदेश धर्मबांधवांना त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की वेदांकडे परत चला हा आदेश खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला आहे, तर तो दिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आता शुद्धीकरण चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे, महत्त्वाची आहे. तसेच त्यांचे अनुयायी लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना सुद्धा केलेली आहे. आता पुढील प्रश्न पाहूया, त्यांचे अनुयायी स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल ही शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो खालीलपैकी म्हणजे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली, तर लाला हंसराज, तर ते कोणाचे अनुयायी होते असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. म्हणून त्या ठिकाणी अनुयायी हा सुद्धा शब्द तुम्हाला सांगण्यात आलेला आहे.
तर पहा ऑक्टोबर 1833ला अजमेर येथे त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. आता आपण पुढील महत्त्वाचे समाजसुधारक पाहूया. स्वामी विवेकानंद, कार्यकाळ आहे 1863 ते 1902 रोजीचा आहे. पहा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता या ठिकाणी झालेला आहे. तुम्हाला कलकत्ता हे स्थान विचारलं जातं, जन्मस्थान. आता त्यांचं मूळ नाव विचारलं तर नरेंद्र दत्त आहे. गुरु रामकृष्ण परमहंस आहेत, म्हणजे त्यांचे गुरु कोण होते तर रामकृष्ण परमहंस हे कोण होते, त्यांचे गुरु आहेत. बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की स्वामी विवेकानंदांच्या गुरूंचं नाव काय आहे, तर रामकृष्ण परमहंस हे त्यांच्या गुरुचं नाव आहे. आता त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना कलकत्ता जवळील बारानगर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की रामकृष्ण मठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे, तर तुम्हाला स्वामी विवेकानंद हे उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पुढे पाहूया. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्माचे महत्त्व त्यांनी जगाला पटवून दिलेलं आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जागतिक धर्म परिषद केव्हा आयोजित झालेली होती, तर ती आहे ती 11 सप्टेंबर 1893 रोजी. ही तारीख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढील पॉईंट पाहूया. 1899ला कोलकाता येथील बेलूर हे रामकृष्ण मठाचे मुख्यालय त्यांनी बनवलेलं आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, हा संदेश त्यांनी लोकांना दिलेला आहे. हा संदेशसुद्धा तुम्हाला संदेशाच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जातो. पुढे पाहूया. 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39व्या वर्षी कलकत्ता जवळील बेंदूर मठात त्यांचे काय झालेले निधन झालेलं आहे. लगेच आपण पुढील समाजसुधारक महत्त्वाचे पाहूया. आता पहा दादाभाई नौरोजी, कार्यकाळ आहे 1825 ते 1917. आता या ठिकाणी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी त्यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे पारशी कुटुंबात झालेला आहे. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतलेला आहे. त्यावेळी मुंबई एलिफन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मुंबईच्या एलिफन्स्टन कॉलेजमध्ये पहिले भारतीय प्राध्यापक कोण होते, तर ते होते दादाभाई नौरोजी. आता राष्ट्रसभेच्या स्थापनेत सुद्धा त्यांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे. आता रास्ता गुप्तार म्हणजेच काय खरी बातमी हे गुजराती साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो तुम्हाला. चळवळ करा, अखंड चळवळ करा, हा स्वराज्याचा मंत्र दादाभाई नौरोजी यांनी दिलेला आहे. आता पुढे महत्त्वाचं काय आहे, तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि भारताचे पितामह म्हणून त्यांची ओळख आहे. तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो की भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांची ओळख आहे, तर ती आहे दादाभाई नौरोजी यांची. भारताचे पितामह म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे, तर ते आहेत दादाभाई नौरोजी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन्समध्ये जे काय आपल्याला महत्त्वाचं पॉईंट आहेत ते तर घेतलेलेच आहेत. बघा आणखी काही महत्त्वाचे पॉईंट पुढे पाहूया. इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद ते झालेले आहेत. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या पार्लमेंटवर निवडून येणारे ते पहिले भारतीय सभासद होते. काँग्रेसच्या व्यासपीठांवरून स्वराज्य हा शब्दाचा प्रथम त्यांनी उच्चार केलेला आहे. बघा स्वराज्य या शब्दाचा प्रथम काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी प्रथम उच्चार केलेला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता इंडियन रिफॉर्मर्स असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संस्था त्यांनी स्थापन सुद्धा केलेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही संस्थासुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरत आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF जर हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेता येईल. टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे.